श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी महाराज मोहोळमध्ये असताना एक अशी गोष्ट झाली की स्वामी महाराज पूर्णावतारी प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. ते स्वामी महाराज अतर्क्य लीला करतात, ते पाण्यावरून चालतात, ते प्रत्यक्ष परब्रह्म आहेत याचा क्षणोक्षणी भक्तांना प्रचिती येत असे. स्वामी महाराज मृत्युगामी आहेत अशा चर्चा सर्वत्र चालायच्या. तर ही चर्चा ऐकून असाच एक गृहस्थ श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेला आणि त्याने आपली इच्छा स्वामींना बोलून दाखवली. तो म्हणाला, स्वामी मला ब्रह्म पाहायचे आहे, मला ब्रह्म दाखवा. स्वामी मला ब्रह्म दाखवा असा तो हट्ट करू लागला. श्री स्वामी महाराजांच्या तो पाठीस लागल्यामुळे स्वामींनी त्याला खूप वेळा टाळले, पण तो काही आपला नाद सोडत नव्हता. अशाच वेळी एके दिवशी श्री स्वामी महाराज त्या व्यक्तीला म्हणाले, तुला ब्रह्म दाखवतो चल. असे म्हणून स्वामी मोहोळातील एक श्रीनाथनाथांचे मंदिर आहे, त्या मंदिरात ते त्या कोष्टीला घेऊन गेले आणि ब्रह्म पहा असे महाराजांनी म्हटल्याबरोबर त्या कोष्ट्यास जिकडे तिकडे सर्पच सर्प दिसू लागले. कोष्टी घाबरून गेला आणि भीतीने तो भ्रमिष्ट झाला. बरेच दिवस तो वेड्यासारखा फिरत राहिला. नंतर गवे स्वामींनी श्री स्वामी महाराजांना प्रार्थना केली, तेव्हा तो कोष्टी पूर्वस्थितीत आला. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते. कुठलीही गोष्ट जर पाहायची असेल तर त्याला ती पात्रता लागते. म्हणून स्वामी त्या व्यक्तीला टाळत होते. श्री स्वामी महाराज लीलाधारी आहे, त्यांना आपल्यावर कृपाच करायची आहे, पण त्यासाठी आपण आपली पात्रता वाढवायला पाहिजे, आपली साधना वाढवायला पाहिजे, हे स्वामींना त्यांना सांगायचे होते. आणि लीलाधारी स्वामींनी कृपेने त्याला पुन्हा पूर्वस्थितीत आणले. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.